कृष्ण पण सांगतात की राधाष्टमी जी आहे तिचा उत्सव जर कोणी साजरा केला तर मला सगळ्यात जास्त आनंद होतो. कारण माझा जन्मोत्सव सगळे जग करतात, पण तिचा जन्मोत्सव केल्यामुळे मला प्रसन्नता होते. हां, कारण नंद महाराजांना पण सांगितलं होतं त्यांनी कृष्णाला, परत गोपींना पण सांगितलेलं होतं आणि मग राधेला पण सांगितलेलं होतं. तर त्यामुळे कृष्णाचं प्रत्येक स्टेटमेंट जे आहे नंद महाराजांना सांगितलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मग थोडं चर्चा केलीच होती की बाबा कृष्ण तू आम्हाला सोडून का गेला, आईने तुला मानलं होतं, सगळी गोष्ट वेगळी, माझा काय दोष आहे म्हणे. काही नाही, तुम्ही मला वेळच देत नाही जास्त प्रेमासाठी. सकाळी गाई चरायला जातात, संध्याकाळीच येतात, म्हणजे माझ्यासाठी काही वेळच नाही. मग नंद महाराजांनी कृष्णाला समजावून सांगितलं, तुला सगळ्यात जास्त प्रिय काय म्हणे, गाई. मग आम्ही तुझ्या गाई सांभाळतो. मग खरं प्रेम कोणावर करतो म्हणे, माझ्यावरच करतात. म्हणजे कृष्णाला माहिती आहे कुठलं वाक्य कोणत्या ठिकाणी कसं हे करायचं आणि समाधान करायचं. ज्यावेळेला गोपींनी सांगितलं आम्हाला का सोडून गेला, तर त्यांनी सांगितलं की राधेबरोबर तुम्ही ज्यावेळेला आलात द्वारकेला, 800 गोपी तुम्ही आला होता आणि समाज आश्रमामध्ये, आणि जिथे गोपी तलाव आहे, तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही काय केलं तिथे की मी जे सांगितलं होतं की मला एकही ब्रजवासी इथे नाही की माझं दुःख व्यक्त करू शकतो, म्हणून तुम्ही 800 गोपींनी त्या तलावामध्ये जलसमाधी घेऊन टाकली. काही जरी झालं तर आम्ही द्वारका सोडणार, तू भले उडू शकतो पण आम्ही सोडणार नाही, तुझ्यासाठीच आहे. मग त्या सगळ्या गोपींनी ती सगळी जी स्थिती जी आहे समजावून सांगितली की अशा रीतीने आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की तिथे तुम्ही जलसमाधी घेतली आणि तुमचे सगळे ध्येय जे आहेत ना ते गोपीचंदनामधून परिवर्तित झाले. जे आपण गोपीचंदन त्याच्यामध्ये परिवर्तित झालं. त्यामुळे जो कोणी गोपीचंदन लावतो मला त्या 800 गोपींची आठवण येते. तर माझी जी त्याच्यावर नजर गेली की मला गोपींची आठवण होती की ज्यांनी माझ्याकरता समग्र जीवन त्याग केलेला आहे ना, म्हणून मी त्याच्यावर विशेष कृपा करतो. मला दुसरं काही नको, कारण मला माहीत नाही की ह्या गोपी एवढं काही करतील, आणि जरी त्यांनी जे काही केलेलं आहे माझ्यासाठी, तर मी येणाऱ्या भक्तांसाठी त्यांची महिमा लीला जी आहे त्यांच्या मस्तकावर जे आहे गोपीचंदनाचं तिलक राहील आणि मला गोपींचं दर्शन होत राहील. आणि मला द्वारकेमध्ये 800 गोपींनी जी काय विधी केलेली आहे माझ्यासाठी ती मला सदैव आणि म्हणून जी राधाष्टमी आहे ती वृषभानू जे होते ते बरसाण्याचे राजा होते. कीर्तिदा त्यांची बायको, राजाची आई. मग त्यांनी जे आहे खूप काही असं कृष्ण दान दिलं, सगळ्यांना गाई वगैरे सगळं काय जेवढं पाहिजे तेवढं घेऊन भरपूर मात्रामध्ये दिलं. नारदांनी त्याला सांगितलं ही कन्या सोमवारच्या दिवशी आलेली आहे, त्यामुळे ही जेवढं काही सुख तुम्हाला देईल असं सुख तुम्हाला जगामध्ये कुठेही भेटणार नाही. आणि म्हणून जे आपले वृषभान होते त्यांनी मग राधेला सांगितलं, राधे फार चांगली आनंदाची गोष्ट आहे, तू आम्हाला पसंत केलं, बरसाण्याला पसंत केलं, आमच्या इथे आली तू, हा लक्षामध्ये. आणि कशी आली आम्हालाही माहिती आहे, कारण तू इथे प्रगट झालेली आहे. तू काही जन्म घेतलेला नाही. मग जन्म घेतलेल्या व्यक्तींचं भाग्य एवढं नसतं चांगलं, पण प्रगट झालेल्या व्यक्ती ज्या असतात त्या फार कुठून तरुण दुरून आलेल्या असतात. म्हणून तू गोलोकमधून आलेली आहे आणि तुझं बरसाणामध्ये प्रागट्य झालेलं आहे.
त्यामुळे हा प्रागट्य महोत्सव जे आहे ना, त्या बरसाण्यामध्ये खूप लोक आनंदाने साजरा करतात. कशासाठी करते की फक्त श्रीकृष्णाला प्रसन्नता व्हावी, दुसरं काही करता काही नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाला सांगायचं आहे की जगामध्ये जे काही होईल, जसं काही होईल, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण पण ऐश्वर्य समुद्रामध्ये बुडून टाकतात. कारण त्यांना माहिती आहे ऐश्वर्य माझ्या काही कामाचं नाही, सौंदर्य पण माझ्या काही कामाचं नाही, बल पण माझ्या काही कामाचं नाही, आणि त्याग पण माझ्या काही कामाचा नाही, आणि लक्ष्मीचे पती होणं त्याच्यामध्ये काही विशेष मला वाटत नाही. म्हणजे मला एवढंच वाटतं की कोणी राधा राधा म्हटलं की मला जे सुख मिळतं, मला जो आनंद मिळतो, असा आनंद या 6 ऐश्वर्यापैकी एका ऐश्वर्याला मिळत नाही आहे. म्हणून माझं एक ऐश्वर्य आहे, त्याचं नाव आहे वैराग्य. ते बाकीचे सगळे ऐश्वर्य मी त्याग करून टाकतो. माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. 5 ऐश्वर्य तर आहेतच, पण 6वं वैराग्य आहे. तर त्यामुळे या 5 ऐश्वर्याचा त्याग केला तर 6वं ऐश्वर्य सिद्ध होऊन जातं. कशासाठी त्याग करतो मी की मला तुझ्यासाठी काय करायचं आहे आणि तू माझ्यासाठी काय करत आलेली आहे हे काही सगळ्यांना माहिती नाही. आणि तुझं जे संचालन आहे, जितक्या प्रेमानं, जितक्या आनंदानं, जितक्या उत्साहानं तू करते प्रत्येक कार्य, असं